शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार एफ.आर. शेख यांच्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. बार्शी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं ऊस दर व तोडणीबाबत महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील इंडियन शुगर, उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर शुगर व खामगाव येथील येडेश्वरी शुगर हे कारखाने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देण्याऐवजी इतर तालुक्यातील ऊस घेत आहेत. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला प्राधान्य आणि 4,000 रुपये प्रति टन दर घोषित न केल्यास कारखाने बंद पडले जातील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्याचबरोबर साखर कारखाने तालुक्यातील ऊसाला प्राधान्य देण्याची मागणी करण्याबरोबरच अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि ऊस दराच्या मागण्यांवरून संतप्त शेतकऱ्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान, कर्जाचा बोजा आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत भोसले व संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घोषणा देत करण्यात आलं. बार्शी तालुक्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकासह फळबागा, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचे आदेश दिले असले तरी त्याचा निधी मंजूर असूनही 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर तो जमा झालेला नाही, असे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तात्काळ करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.